नचिकेत आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. अतुलित बलधाम हेम शैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रिय भक्तमातजातं नमामि. अंजनीगिरभसम्भुतवायुपुत्रो महाबलः कुम्हारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः. लोकाभिरामं रणरागधीरं राजीवनेत्रं मृगोषणातं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वहानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदम्भोजतेजस्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवोय सदा सुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका आई हनुमंत विराजे कथा कृमती अनुसार प्रेम सहित गादिजलो बधारिजी पवन कुमार. जय जय श्री राधारम जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर. श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दे जियो शेर वृंदावन में वास. अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा. मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा मंदिरी कळस बोलला शेगावे मंदिरात. कळस बोलला शेगावे मंदिरात. कळस बोलला शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी मूर्ती. शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी मूर्ती. समाधी घेऊन ऋषी पंचमीला कैवर लागा बारा कैवर लागा बारा. मंदिरी कळस बोलला
शिगावी मंदिरात मंदिरी कळस बोलला शिगावी मंदिरात शिगावी कळस बोलला कळस बोलला शिगावी मंदिरात हे गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात मस्तक पायावरी मस्तक मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मजहृदयी सद्गुरु जेणे तारेला संसार गुरु म्हणून विशेष आता दुर्विवेकावरी बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताडीला संसार केला षडउर्मीचा मारा प्रसूत प्राप्त श्री कीर्तन रूपी सेविकृताने वडील भंग देवाच्या सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारा आणि श्री तुकोबारांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 चरणाचा भंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विढाला विढाला असा काय पराक्रम केला का तुम्ही स्वतःला बलवान म्हणता महाराज म्हणता आम्ही प्रपंचाला लात मारली म्हणजे काय केलं तर षड विकारांवरती आम्ही विजय प्राप्त केला काम क्रोध लोभ हे जे विकार आहे या षड विकारांवरती विजय प्राप्त केला आणि त्याचा परिणाम असा झाला आमच्या जीवनामध्ये जण धन तण हे सगळं तृणासमान वाटायला लागलं कारण आम्ही प्रपंचाला लात मारली षड विकारांवरती विजय प्राप्त केला त्याचा परिणाम आम्ही बलवान झालो आणि बलवान झाल्याचा परिणाम आम्ही आता मुक्तीच्या डोक्यावर बसलो विढाला हा झाला अभंगाचा भावार्थांना नामसळ अर्थ कीर्तन रूपे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री भगवंताच्या कृपेनं व श्री संत भगवान बाबा यांच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं तसेच सर्व भाविकांच्या सहकार्यानं चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा खंडाराम सप्ताह मला वाटतं 12 वर्षाची परंपरा आपल्या सप्ताहाची आणि 12व्या वर्षातील मला वाटतं आज ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ त्या ठिकाणी खोपडी खुर्दकर असेल समस्त ग्रामस्थ त्या ठिकाणी सप्ताह कमिटी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचं ज्यांच्या माध्यमातून आला ज्यांचा गोड साऊंड आहे आमचे प्रवीण काका असतील त्याच पद्धतीने आमचे सचिन भाऊ असतील त्यांच्या माध्यमातून आलेला हा गोड सेवेचोक घडलेलं तुम्हा थोडं सज्जन मायबापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजून त्या पद्धतीनं आजचं कीर्तन व पंगत सौजन्य ज्यांच्याकडे आहे कैलासवासी अर्जुन दाजीबा दराडे यांच्या स्मरणार्थ श्री सोमनाथ खंडू दराडे व श्री संतोष खंडू दराडे खऱ्या अर्थानं यांचं अन्नदानही आहे आणि सौजन्यसुद्धा आहे या अन्नदात्यांकरता सौजन्यवाल्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा अगदी गोड आल्यानंतर सरांनी त्या ठिकाणी सांगितलं महाराज आम्ही 7 ते 9ची वेळ याच वर्षी केली बरं झालं याच वर्षी 7 ते 9 केलं लय भारी काम महाराज लय म्हणजे लय आता काय सांगावं महाराज नाही तर काही काही 9 ते 11 कीर्तनाच हो प्रकाश बाबा मग काही काय आधी जेवून घ्या त्या बरं
जेवायला इतके महाराज कीर्तनाला कोणाचा पत्ता नाही, कोणीच नाही महाराज. जेव्हा 9 ते 11च्या कीर्तनाला आपण जर आधी आली गाडी काढत जागा नाही राह, मग आम्हाला असं वाटतं ऋषा तो कीर्तनाला तुला जायला जागा राहते की नाही काही नको. पण जेव्हा इड येतो महाराज मंडपात पाहिले तर 2-4 जण महाराज. बरं काही काही म्हणते जेवण केले, काही काही म्हणते थांबा ना कीर्तनाला, नाही काही नाही पप्याला सोडून येतो, पप्याच्या निमित्तानं हा जाऊन झोपतो नाही का. पण बघा बरं जे राहिले महाराज, जे राहिले ते बी काही अशी बसती नाही. आता बरं आपल्या जेवताना आपल्याला लागेल तेवढं खावं नाही, शेजारच्या म्हणतो घे चत तुला काय 2-4 घे ना नाही का, घे एवढी घे एवढी, ते एवढं खातं. आणि बाबांनी काही सांगावं ज्ञानोबा काय म्हणले ते म्हणले आता आय म्हणले का ज्ञानोबा आहे नाही का. पण अगदी गोड खऱ्या अर्थानं ही 97वी वेळ केली. तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो. त्या माध्यमातून आज या ठिकाणी गोड मृदंगाची साथसंगत करत आहे. मृदंग नश्य मृदंग अलंकार हरिभक्तपरायण आपला सिन्नर तालुका तसा रत्नाची खान आहेत महाराज नाही का. आमच्या निलेश महाराजांकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. या बाजूला हरिभक्तपरायण ज्यांच्या संस्थेमधील खऱ्या अर्थानं ही सगळी विद्यार्थी मंडळी, मला वाटतं गुरुदेव दत्त ज्ञानपीठ मेंढी, ज्यांची वाणी गोड आहे, ज्यांचा स्वभाव गोड आहे, ज्यांचं गायन गोड आहे, या महाराजांची वाणी इतकी गोड आहे, सगळ्यांना चाहूल लावणारी वाणी आमच्या राहुल महाराजांची नाही का. एकदा महाराजांकरताही जोरदार टाळी झाली पाहिजे. हा माणूस प्रत्येकाला हवा असं वाटतो महाराज नाही का. अगदी त्यांनाही धन्यवाद आहे. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये मी नेहमी सांगत असतो, सगळ्या ऋतूमध्ये आपल्याला आवडणारा ऋतू म्हणजे शरद ऋतू, बरोबर आहे का नाही. बरं त्यातले त्यात शरद ऋतूची पौर्णिमा असली तिचा प्रकाश सुद्धा आपल्याला गोड वाटतो महाराज नाही का. म्हणून प्रकाश महाराज, शरद महाराज या दोनही महाराजांकरताही जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याच पद्धतीने आमच्या हरिभक्तपरायण राधाताई हरिभक्तपरायण तनुजाताई ताईंकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी गोड गायन त्यांचं सुद्धा आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या मावशी हे सगळे लेकरं विनेकरी बाबा. आज तुळस सुद्धा आहे महाराज नाही का. बऱ्याच गावाला सत्याला तुळस अजिबात नाही, काही गावाला तर पाराय राहत नाही महाराज नाही का. पण तुमच्या गावाला तुळस सुद्धा शक्यतो काही काही तर दिंडीतही तुळस घ्यायला कोण राहत नाही. तुमच्या गावाला सत्यात तुळस आहे बाबा नाही का. दिंडीत राहतील तुळस, इडून तिडून राहतात. मग नाश्त्या ठिकाणी जेवायच्या ठिकाणी तुळस घेऊन लढाय, इडून तिडून राहतात ठेवून दे. आणि नाश्त्या ठिकाणी म्हणते मला घ्यायचं, ती तिळच झिट्या दारादारी हाना आणि मग इडून तिडून घेत नाही. आणि मग तिथं काबर घेते तिला माहिती ना, आता नाश्त्या ठिकाणी गेलं जेवायच्या ठिकाणी मग पाय धुतील, तू घरी आंघोळ करते की चालली पाय धुवायला नाही का. पण अगदी गोड महाराज इथं आपला सप्ताह भगवान बाबांचा सप्ताह आहे, ऐश्वर्य संपन्न सप्ताह आहे, ऐश्वर्य संपन्न नाही का. आणि म्हणून अशी एकही गोष्ट मला कमी वाटत नाही. अगदी गोड सगळं वातावरण आहे. तुम्ही गोड शूटिंग करता, गोड साऊंड सिस्टीम, मातृवर्ग पितृवर्ग हे सगळे गोड लेकरं, सगळ्यांना धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ. बघा मी कमी कालावधीमध्ये गोड चिंतन मानणार आहे. मी जास्त वेळ अजिबात कीर्तन करणार नाही, अजिबात नाही, अजिबात एकदम कमी. आपलं एक 4-5 वाजेपर्यंत कीर्तन करणार आहे, जास्त काहीच नाही. काय काय म्हणशील तू चल ते कीर्तन आम्ही घेतो जेवण करून तिकडं नाही का. पण बघा काळजी करू नका, 9 म्हणजे 9ला मी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. फक्त बसलेल्या जागेवरती शांत चित्तेने बसा. मी तुम्हाला टाळी वाजवा म्हणणार, बोला बोला, मी टाळी वाजवा म्हणणार, तुम्ही वाजवणार नाही म्हणून राहिलं नाही पुढच्या काय तुम्ही बी नाही का. बसलेल्या जागेवरती ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेला हातानं टाळी, मुखानं नामचिंतन करा. बढाला बढा कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग जगद्गुरु श्री तुकोबारायचा आहे. तुकोबारा म्हणता आम्ही बलवान झालो. का बलवान झालो याचं कारण असं आहे, असा काय पराक्रम केला. महाराज म्हणता आजपर्यंत प्रत्येक जण प्रपंचामध्ये गुंतून राहिला. महाराज म्हणता जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. आपलं स्वतःचं स्मरण स्वतःच्या जीवनामध्ये, या जीवाच्या जीवनामध्ये राहिलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराज म्हणता पण आजपर्यंत जो प्रपंच कोणाला जिंकता आला नाही त्या प्रपंचाला आम्ही लातच मारली आणि स्वतःही लात मारली. आणि या समाजाला सुद्धा सांगितलं बाबा त्या प्रपंचामध्ये गुंतून त्या ठिकाणी राहू नका. उठा की जी माय बाप कैशी लागली झोप, उठा की जी माय बाप कैशी लागली झोप, उठा की जी माय बाप कैशी लागली झोप, उठा की जी माय बाप कैशी लागली झोप. एक साथ तारी तारी हा वाह खोपडी कर क्या बात है. जो जो एकदा साऊंड करता मृदंगाचार्य करता जोरदार टाळी झाली पाहिजे. जो जो उठा की जी माय बाप कैशी लागली झोप,
उठा की माय बाप कैशी लागली झोप, उठा की माय बाप कैशी लागली झोप, उठा की माय बाप कैशी लागली झोप. हुजूर जाऊनी एवढी चुकावा खेप, उठा की माय बाप कैशी लागली झोप, उठा की माय बाप कैशी लागली झोप, उठा की माय बाप कैशी लागली झोप, उठा की माय बाप कैशी लागली झोप. जाग केलं. उठा, सावध व्हा, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा, तेच आपल्या सोबत येणार आहे. या प्रपंचामध्ये गुंतून राहू नका. आता प्रपंच कशाला म्हणायचा? बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये विवाह करणं, मुलं बाळ होणं यालाच प्रपंच म्हणतात. आमच्या साधू संतांच्या जीवनामध्ये हाच प्रपंच नाही. अनेक गोष्टीला त्या ठिकाणी साधू संतांनी प्रपंच म्हटलाय. जन्म मरणाला सुद्धा प्रपंच म्हटलाय, षडविकारांना सुद्धा प्रपंच म्हटलेला आहे. आणि मला वाटतं विवाह मुलबळ याला सुद्धा प्रपंच म्हटलेला आहे. पहिला प्रपंच जन्म मरण, हा सुद्धा माणसाच्या जीवनात चुकवता आला पाहिजे. आणि दुसरा प्रपंच षडविकार, आजच्या अभंगामध्ये तोच प्रपंच आहे. आणि तिसरा प्रपंच जो तुमच्या माझ्या डोक्यामध्ये विवाह करणं, मुलंबाळ होणं, हाय प्रपंच, हाय संसार आहे. याच्यावरती सुद्धा विजय आपल्या जीवनामध्ये प्राप्त करता आला पाहिजे. मला असं वाटतं या प्रपंचामधून एकच जण सुटले, कोण? रामदास स्वामी. बरोबर आहे का ना? जे पळाले अजून परत आले नाही बुवा, नाही का? काय झालं माहिती आहे का? रामदास स्वामींचा विवाह ठरला. बरं, विवाह ठरल्यानंतर बोहल्यावर चढले राहुल बाबा. आणि बोहल्यावरती चढल्यानंतर मध्ये अंतरपाठ धरला. अंतरपाठ का धरता? अंतरपाठ धरल्यापासून जोपर्यंत एकमेकाच्या गळ्यात फुलहार घालत नाही, एकमेकाचे म्हणजे आपल्या वराडाचे नाही म्हणून राहिलो मी, नवरा बायकोचे म्हणून राहिलो, नाही का? ते वधूवर एकमेकाच्या गळ्यात जोपर्यंत फुलहार घालत नाही तोपर्यंत वधूवरा दृष्ट न करणे, एकमेकाकडे बघायचं नाही. भूदेवता वेदाच्या रुच्या त्या वेळेला म्हणत असता, वधूवरा दृष्ट न करणे. पण काही काही इतके राहत्या अंतरपाठीतून चिमटे घेत्या, नाही का? मग तू अंतरपाठ धरला का तू फाडूनच टाकीतो का, नाही का? अवघड राहत, लय लय अवघड. त्या चिमटेचे परिणाम भोगावं लागा त्या महाराज, नाही का? परपंचीचे चिमटे नंतर बसते, त्याला कारण तेच आहे, नाही का? पण बघा, मध्ये अंतरपाठ धरलेला आहे आणि वेदाची रुचा चालू आहे. शुभमंगल सावधान. रामदास स्वामींचं लक्ष गेलं मंगलाष्टकाकडं. रामदास स्वामी म्हणले, एकीकडं आपलं काही लक्ष जात नाही महाराज, आपले ते तांदूळाचं दान काही इतका जोऱ्या कानात जाय, नाकात जाय, कुठं लक्ष जाईल महाराज, नाही का? पण त्या वेळेला म्हटले रामदास स्वामी म्हणता, एकीकडं शुभय म्हणता, एकीकडं मंगलय म्हणता आणि दुसरीकडं सावधानही म्हणता. जिथं शुभ कार्य असेल, मला प्रामाणिकपणानं सांगा बाबा, तिथं सावध म्हटलं जाईल का? सावधानतेचा इशारा बाबा कुठं असतो? असं कधी तुम्ही पाहिलं का? आता आपल्या गावात एवढा गोड सप्ताह चालू आहे, कोणी असं लावलं का बाबा इथं कीर्तनाला त्या ठिकाणी कोणी येऊ नका, सावधान, कीर्तनकारांपासून सावध राहा, असं कधी लावलं का? नाही का? ते न्यूजला येत असेल तो भाग्याकडा आहे, नाही का? पण बघा, असं कधी लावलं का बॅनर सावधान? बघा, खऱ्या अर्थानं सावधानतेचा इशारा कुठं असतो? जिथं धोका आहे तिथं. आपल्याकडं आपल्याला डीपीच्या ठिकाणी असतं. डीपी माहिती आहे सगळ्यांना, कोणता? व्हॉट्सअपचा, फेसबुकचा नाही, मग ते लाईटीचा, नाही का? बघा, त्या डीपीची अशी पेटी असते, त्याच्यावरती अशा 2 हाडं असतात आणि त्याच्यामध्ये मेलेल्या माणसाची अशी कवटी असते आणि खाली लिहिलेलं असतं खतरा, सावधान. मी बऱ्याच दिवस विचार करत होतो, डीपीच्या पेटीवर अशी हाडं लावून असं कवटी लावून खाली सावधान खतरा का लिहिलेलं असेल? मला बऱ्याच दिवसानं कळलं. ते म्हणतं सावधान खतरा, इड हात लावू नका, नाही तर इड जर हात लावला तो सुद्धा हाडं कवटी शिल्लक राहील, आखा खाकानाच होईल म्हणले, नाही का? म्हणून बघा, खऱ्या अर्थानं तिथं सावधान. मग रामदास स्वामींच्या जीवनात त्या ठिकाणी रामदास स्वामी म्हणता, रे चला या प्रपंचामध्ये गुंतायचं नाही. तसं तर धन्य गृहस्थ आश्रम, संत महात्म्याने असं सांगितलंय, गृहस्थी आश्रमासारखा पवित्र आश्रम जगाच्या पाठीवरती कोणताच नाही. पण त्या गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना कसं जीवन जगा? रामप्रभू सारखं जीवन जगा, कर्दम महामुनी देवाहुती मातेसारखं जीवन जगा. या आश्रमासारखा पवित्र आश्रम नाही. याला कारण आहे वानप्रस्थ, ब्रह्मचारी आणि संन्यासी हे सगळे आश्रम जर कशावरती अवलंबून असेल तर ती गृहस्थीवरती. विठाला विठाला मनुष्याच्या जीवनामध्ये षड विकार रूपी
प्रपंचावरती विजय प्राप्त करता आला पाहिजे आणि तो प्राप्त करण्याकरता देवाचं चिंतन करा. देवाच्या भजनानंच या विकारांवरती विजय प्राप्त करता येतो, अन्यथा नाही. या जगतामध्ये देव अथवा देवाचं नावच खरं बरं, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने अभयलोकी कीर्ती जेणे. देवाचं नावच खरं आहे, देवच खरा आहे, देवच गोड आहे. देवाचं नाव सोडलं आणि देव सोडला तर या जगतामध्ये काही सुंदर नाही. तसं देव सुंदरही आहे आणि काही ठिकाणी दृष्टाच्या मर्दाना करता देवाचे काही अवतार पाहिले तर विचित्र सुद्धा आहे बाबा. मी म्हणत नाही, नाद बाबा म्हणता एक जटाधारी दिसत, 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 एक जटाधारी दिसत. एक डोळे वटारून पाहत, 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 एक डोळे वटारून पाहत. एक गुरकावणी बोलत, एक गुरकावणी बोलत, एक गुरकावणी बोलत, एक गुरकावणी बोलत. एक गिळावयासी धावत, अग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग ग, कसं करतय मियाव मियाव, अग ग ग ग ग ग, कसं करतय मियाव मियाव, अग ग ग ग ग ग, कसं करतय मियाव मियाव, अग ग ग ग ग ग, कसं करतय मियाव मियाव, 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 कसं करतय मियाव मियाव. अग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग ग, कसं करतय मियाव मियाव, अग ग ग ग ग ग, कसं करतय मियाव मियाव, नाद बाबाचं गोड प्रमाण हे काही माझ्या मनसं नाही, नाही तर काही काही म्हणजे हा का माणूस का प्राणी म्याव्यावच करी सुटला म्हणजे नाही का. पण बघा एक जटाधारी दिसतो, एक डोळे वटारून पाहतो, असे गोड भगवान परमात्म्याच्या अवतार परंपरेचं वर्णन केलेलं आहे. पण असा जरी देव असेल, पण काही अवतार जर पाहिले माझ्या जगाच्या मालकाचे फार सुंदर अवतार आहे. त्या सुंदर अवताराचं चिंतन करा, पवित्र कर्म करा, उद्धाराकरता काही लागत नाही. साधकाच्या जीवनामध्ये साधकानं परमार्थ कसा करावा, साधूनं परमार्थ कसा करावा, आपल्या जीवनामध्ये सामान्य मनुष्यानं परमार्थ कसा करावा, एखाद्या माता मौलीच्या जीवनामध्ये परमार्थ कसा करावा. आपल्या जीवनामध्ये गृहस्थी मनुष्याला फार सोपा परमार्थ सांगितला, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आपल्या जीवनामध्ये कामामध्ये भगवान परमात्म्याचं भजन करा, फार सोपा परमार्थ. इकडं माता मौल्यांच्या जीवनात तर इतका गोड परमार्थ आहे, तुम्हाला देवाच्या मंदिरात माता मौलींना नाही गेलं तरी चालल, फक्त मालिका पाहिली पाय नाही का. नाही नाही ऐकून घ्या पुढचं नाही का. बघा देवाच्या मंदिरात एखाद्या वेळेला तुम्ही नाही गेल्या तर चालेल, पण आपल्या पतीला परमेश्वर म्हणून त्याची सेवा करा. देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार, हा नसेल परमेश्वर तरी माना तुम्ही नाही का. पण बघा पतिव्रता माता मौलीच्या जीवनामध्ये पतीची जर सेवा केली तर खऱ्या अर्थानं तिला देवाची प्राप्ती पतीच्या शरणाजवळच आहे. नाही तर पप्याच बाप्पानी मागवतो ती म्हणजे पडा ना, बाकीच्या सगळ्या चाले महादेवाच्या मंदिरात, मला हांडाभर पाणी घेऊन जायचं, तो तिकडं हांडाभर वाटलं, पप्याच बाप्पाला तांब्याभर नाही दिलं, काय करते नाही का. म्हणून आपल्या जीवनात खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी पतिव्रता माता मौलीच्या जीवनामध्ये पतीची सेवा करा. पतिव्रता माता मौलीमध्ये सामान्य ताकद नाही. या पतिव्रता तिची देवावरी, वा क्या बात है. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी कथा, तुका म्हणे पतिव्रता देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता
म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावर सुद्धा जिची सत्ता आहे, या जगतातल्या या देशातल्या पतिव्रता अशा झाल्या का यमाकडून सुद्धा आपल्या पतीचा प्राण परत आणण्याची ताकद पतिव्रता माता माऊली. पतिव्रता म्हणजे सामान्य नाही. पतिव्रता वृंदा मातेच्या जीवनातला प्रसंग जर पाहिला तर खऱ्या अर्थानं जालंधर नावाचा दैत्य मरत नाही, पापी आहे, दुराचारी आहे, दृष्ट आहे, पण खऱ्या अर्थानं आपल्या पत्नीच्या वृंदा मातेच्या पतिव्रतेच्या बळावरती तो मरायला तयार नाही. पतिव्रता सामान्य समजू नका, पण पतिव्रता कोणाला म्हणायचं याकरता बाबा शास्त्रामध्ये गोड प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये. काय झालं, फार पूर्वी एक जयदेव कवी त्या ठिकाणी होऊन गेले आणि त्या जयदेव कवींच्या त्या ठिकाणी पत्नीचं नाव आहे पद्मावती. प्रसंग असा निर्माण झाला. काय झालं माहिती आहे का, ते जयदेव कवी आहे आणि त्यांची पत्नी पद्मावती ते तत्कालीन एक राजाकडं त्या ठिकाणी कामाला होते, राजाचे गृही त्या ठिकाणी राहत होते. आणि प्रसंग असा निर्माण झाला. काय झालं माहिती आहे का, जयदेव कवी राजाचं कामकाज बघायचे आणि त्या जयदेव कवीची पत्नी पद्मावती राणीचं काम बघायच्या. असं करता करता एक दिवस राजाला कुठंतरी फिरण्याकरता जायचं आणि म्हणून राजा जयदेव कवींना त्या ठिकाणी फिरण्याकरता घेऊन गेला. आता जयदेव कवींना त्या ठिकाणी फिरण्याकरता नेल्याच्या नंतर राजा जयदेव कवी तिकडं फिरण्याकरता वनामध्ये गेले आणि इकडं जयदेव कवींची पत्नी अर्थात पद्मावती राणी आणि राणी जयदेव कवींची पत्नी पद्मावती आणि राणी दोघी एकत्र बसल्या आणि दोघीचा संवाद सुरू झाला. बरं, संवादाचे विषय काय आताच्या बातामुळे सारखे नव्हते, नाही तर आताच्या माऊल्या प्रकाश बाबा एकत्र बसल्या ना, मग त्यांचा विषय पावा, त्यांचं परमर्थाचं काही नाही. मग का ग तो असून बरी राहते का आता, नाही का, जशी तू सांभाळायला जाणार नाही का. ती म्हणली बाया मा सुनात मला लई त्रास दिला, तुला हाता खालून काढायला पाहिजे नाही का. तू जर इकडं तिकडं नित्य सुनाच्या कुटायाच करती तर सून काय करील बुवा नाही का. मग वरून म्हणती बाया बाया मा सुन तर मला बरंच पाहत नाही, कस काय पाहिजे तुला नाही का. बघा, पण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात सुनेनं सुद्धा आपल्या सासूला आई समजा, आई म्हणू नका, नाही तर काही काही नवीन पद्धत निघाली मम्मी पप्पा. आता सासू सासरी जर मम्मी पप्पा तर त्यांचा पोरगा हिचा दादा लागल बुवा नाही का. अवघड म्हणजे म्हणू नका, पण आचरणात आणा. आपल्या जीवनामध्ये सुनेनं आपल्या सासू सासऱ्यांना आई वडील समजा आणि सासू सासऱ्यानं आपल्या सुनेला मुलगी समजा. परत या देशात रामराज्य शिवराज्य आल्याशिवाय परत आल्याशिवाय राहणार बघा. म्हणून खऱ्या अर्थानं दोघी संवाद करता बसल्या. बरं, तो संवाद आपल्यासारखा नाही. पूर्वीच्या कालावधीमध्ये माता मौल्या पुरुष मंडळ कोणी एकत्र येऊ द्या बाबा, संवाद कसायचा, देवाविनं काही आता बोलण्याची नाही, आता देवाविना काही, आता देवाविना काही, आता देवाविना काही बोलण्याची नाही. बाबांना दिलं, बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हटले बोलण्याची नाही, आता देवाविनं काही. आजही जुने मंडळी खोपडीसारखं गोड गाव असावं बाबा, त्यांच्या पारावरती जुन्या मंडळीच्या गप्पा आहे का, फार गोड देवाचं चिंतन चालू असतं. नाही तर काही काही खकशील गावाच्या म्हाताऱ्याच्या चिंता ऐका बारा, ते पारावर बसले काही काय अशी उडी हाणते मारा, मधीची शरीरांगात आला का उडी हाणतो, तू का मागच्या जन्मात बेडूक होता का काय बुवा, अवघड राहतं मारा नाही का. पण बघा, खऱ्या अर्थानं त्या माता माऊल्या अर्थात पद्मावती आणि राणी एकत्र बसल्या. एकत्र बसल्यानंतर दोघींचा विषय निघाला पतिव्रत्याचा. पतिव्रता कुणाला म्हणतात असा प्रश्न राणीनं पद्मावतीला केला. त्यावेळेला पद्मावतीनं सांगितलं पतिव्रता तिला म्हणता. फार सोपी व्याख्या, फार. कुणाला पतिव्रता म्हणायचं. काय झालं म्हणे, पतिव्रता पद्मावती राणी म्हणते तिला म्हणता जिच्या जीवनामध्ये आपल्या पतीच्या निधनाची बातमी कानावरती आल्याबरोबर जी प्राण सोडते ना, निस्ती निधनाची बातमी आपल्या पतीशी ऐकल्याबरोबर जी प्राणत्याग करते, जी प्राण सोडते, तिला पतिव्रता म्हणतात. राणी हसायला लागली. राणी म्हटली हा आज कुठं राहतं का नाही का. ती म्हणली तू तर काही सांगशील बाय. म्हणले असं नाही, खरंच पतिव्रता असेल तर पतीच्या निधनाची बातमी ऐकल्याबरोबर प्राण जायलाच पाहिजे, प्राण जायलाच पाहिजे. असं म्हटल्याबरोबर राणी म्हटली आता हिची खरंच परीक्षा बघू. ही निघून गेली
आणि राणीनं आपल्या दुसऱ्या दासीला बोलवलं आणि दासीला म्हटले, बघा पद्मावती राणीचा माझा नाही असा पतिव्रत्यावरण विषय झाला. मग तिनं जर सांगितलं पतीच्या निधनाची बातमी ऐकल्याबरोबर खरी पतिव्रता असेल तर ती देहत्याग करते, नवे नवे तिच्या शरीरामध्ये प्राण राहणं शक्यच नाही. मग ही खरंच पतिव्रता आहे का? एवढं खरं पतिव्रतेच्या जीवनात शक्य आहे का? हे बघण्याकरता आपल्याला प्रयोग करायचा. कोणावर? पद्मावतीवरतीच. उद्या काय करायचं, पद्मावतीने मी जवळ बोलून आम्ही दोघी बोलत राहू म्हणले नाही का. मग आम्ही बोलत असताना तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी तू यायचं. त्या ठिकाणी जयदेव कवी राजासोबत माझ्या पतीसोबत फिरण्याकरता गेलेले, त्यांचे वस्त्र त्या ठिकाणी घेऊन यायचं, त्याला रक्त लागलेलं असं काहीतरी दाखवायचं आणि म्हणायचं, राणीसाहेब जयदेव कवी गतप्राण झाले, राजासोबत गेले होते, त्यांची शिकार झाली, कुठल्या तरी पशुनं खाल्लं असं म्हणायचं. खरंच हिचा प्राण जातो का पाहू म्हणले नाही का. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी झालं असं. दुसरा दिवस उजेडला, पद्मावती आणि राणी दोघी बसल्या. तेवढ्यात दासी आली. का ग कस काय येणं केलं? राणी सरकार, तुमचे पती राजेसाहेब आणि या पद्मावतीचे पती जयदेव कवी जे फिरण्याकरता दोघं सोबत गेले होते, वनामध्ये एक हिंस्र पशुनं राजावरती आक्रमण केलं आणि त्यांना वाचवण्याकरता जयदेव कवी गेले. त्या हिंस्र पशुनं राजा वाचला, पण जयदेव कवींना खाल्लं. हे रक्तानं त्यांचं शरीर सुद्धा शिल्लक राहिलं नाही. हे रक्तानं भरलेले त्यांचे वस्त्र बघा. जयदेव कवी राजाचे प्राण वाचवण्याकरता गेल्याबरोबर हिंस्र पशुनं खाल्लं आणि ते गत प्राण झाले. एवढे शब्द पद्मावतीच्या कानावर पडले. आपल्या पतीच्या निधनाची बातमी ऐकली आणि इकडं पद्मावती राणीनं देह सोडून दिला. पतिव्रतेने एकदा जोरदार टाळी वाजवा. काय गोड प्रमाण दिलं. पतिव्रतेचं जीवन कसं असलं पाहिजे, आपल्या पतीच्या भ्रताराच्या वर्तमानाशी संबंधित असलं पाहिजे. तो सुखात असेल तरी त्याच्यासोबत आणि दुःखात असेल तरी त्याच्यासोबत. पतीच्या निधनाची बातमी कानावरती पडल्याबरोबर पद्मावती राणीनं प्राण सोडला. आता हिनं विचार केला, राणी म्हणली आपल्याकडून जरा चूकच झाली नाही का. ती म्हणली बाया आता कसं करावं. जर समजा राजा परत फिरून आला, जयदेव कवी आले आणि हिला गतप्राण झालेलं पद्मावतीला पाहिलं, मला विचारतील आणि माझ्यामुळं माझ्या खोटं बोलण्यामुळं हे पद्मावती गेली हे कळाल्याबरोबर मला राजा माफ करणार नाही. म्हणून राजाच्या धाकानं पद्मावती घाबरायला लागली. पूर्वीच्या राण्याला राजाचा धाक होता, पूर्वीच्या राजाला राणीचा होता. आपलं दुसरं काहीच म्हणणं नाही, एवढंच म्हणणं नाही का. बघा मी काही तसं म्हणतच नाही का, पण जे म्हणतो ते टोले खायजोगच म्हणतो नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं झालं असं महाराज. त्या वेळेला राणी विचार करते, अरे कसं करायचं. आता त्या ठिकाणी राजा येणार, जयदेव कवी येणार आणि जयदेव कवीशी पत्नी गतप्राण झालेली पाहून ते राजाला बोलणार आणि राजाला कळालं माझ्यामुळं ही गेली, माझ्या खोटं बोलण्यामुळं ही गेली, तर काय करायचं म्हणे. ते विचार करते हिला जिवंत करण्याकरता काय करू काय करू काय करू नाही का. आताची माता माऊली असते ते एवढंच म्हणली असती, बया माकून चुकलं ना बया, मा का एकदा डोळे उघडून पाहा ना बया नाही का.
आणि तिनं जर डोळे उघडून पाहिलं म्हणली तायडे इकडे तिकडे थांबशील अवघड आहे महाराज नाही का, सगळं भामटं प्रेम आहेत महाराज नाही का. पण त्या वेळेला खऱ्या अर्थानं ती विचार करते आता राजा आल्यानंतर कसं होईल. तेवढ्यात एक सेवक आला, राणी सरकार राजाचं जयदेव कवीचं आगमन आपल्या राज्यामध्ये झालं. राणीला तर अजून भीती वाटायला लागली. राणी अशी लटलट 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 हालायला लागली. तेवढ्यामध्ये राजा आला आणि राजानं पद्मावतीचं देह अवसान झालेलं पाहिलं. विचारलं का ग आम्ही तिकडं गेल्यानंतर पद्मावती गतप्राण कशी झाली, घडलेला वृत्तांत सांगितला. काय झालं म्हणे, त्या ठिकाणी पतिव्रतेचा विषय निघाला. हिनं सांगितलं पतिव्रता तिला म्हणता पतीच्या निधनाची बातमी ऐकल्याबरोबर जे गतप्राण होते तिला पतिव्रता म्हणता. मला खोटं वाटलं आणि म्हणून मी परीक्षा बघण्याकरता जयदेव कवी गतप्राण झाले असं खोटं सांगितलं आणि मृत्यू पावले. जयदेव कवींशी माफी राणी मागायला लागली, मला माफ करा, माझ्याकडून चूक घडली, माझ्यामुळं त्या ठिकाणी तुमची पत्नी गतप्राण झाली. मी जरी राणी असेल पण तुम्ही मला काही शिक्षा तर देणार नाही ना, कारण राजा असो राणी असो प्रजा असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये चूक झाल्यानंतर शासन दंड सारखंच आहे, म्हणून माझ्याकडून चूक झाल्यामुळं मला काही शासन तर देणार नाही ना. म्हटले त्यावेळेला सांगितलं नाही 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 म्हटल्यानंतर राणीला थोडासा धीर आला. राणी म्हणते का हो तुमच्यावर किती एवढं प्रेम असेल, किती पतिव्रता आहे, तुमच्यावर काय प्रेम असेल का येणं फक्त तुमच्या निधनाची बातमी ऐकली आणि प्राण सोडला, किती बरं प्रेम असेल. राजा एवढ्या दुःखाच्या प्रसंगात आपली पत्नी गेल्यानंतर सुद्धा हसायला लागला. कोण, जयदेव कवी हसायला लागले. हसायला लागल्यानंतर म्हटले अहो तुमच्याकरता तुमच्या निधनाची फक्त खोटी बातमी ऐकून तुमची पत्नी गतप्राण झाली तुमच्याकरता आणि तुम्ही हसायला लागले. का हसता, म्हणले ही खरी पतिव्रता असू शकत नाही. म्हणले पा म्हणजे खोट्या निधनाची बातमी ऐकली तरी पतीकरता प्राण सोडले आणि प्राण सोडून सुद्धा पती म्हणतोय ही पतिव्रता असू शकत नाही. बरोबर का नाही. आताची माता मौली असती तर उठून म्हणायला बटली ती तुम्ही काय मा खरं मानित राहत्या मालकावर चांगलं मानत्या तुम्ही का आपल्याला आता कपड्यात बाचिंग सुटलं ताव पण सुकली ना, आता ताव पण चांगले म्हणले नाही आता चांगलं म्हणणार आहे का नाही का. पण बघा त्यावेळेला म्हटले अहो तुमच्याकरता तुमच्या निधनाची खोटी बातमी ऐकून पद्मावतीनं प्राण सोडला आणि तुम्ही म्हणता ती खरी पतिव्रता असू शकत नाही. नाही नाही हिला खरी पतिव्रता म्हणता येत नाही. खरी पतिव्रता तीच आहे कोण, पतीच्या निधनाची बातमी ऐकल्याबरोबर प्राण सोडते पण निधनाची बातमी खोटी आहे हे कळाल्याबरोबर परत जी जिवंत होते ती पतिव्रता. ते म्हणले हे दोघं नवरा काय शेड्यान कोण करू राहिले भाऊ, एकच वेगळं तर दुसरीची वेगळंच म्हणले नाही का. म्हणले इकडे एक पाच सहा दुसरी की एक पाच सहा. म्हणले काय, म्हणले पद्मावतीनं सांगितलं पतीच्या निधनाची बातमी ऐकली का प्राण सोडून देते ती पतिव्रता, आणि हा म्हणला नाही ती बातमी खोटी हे कळाल्याबरोबर जी जिवंत होती ती पतिव्रता. म्हणले हे कसं शक्य आहे, शक्य आहे खरी पतिव्रता असेल तर निधनाची बातमी खोटी हे कळाल्याबरोबर उठलीच पाहिजे. तेवढ्यामध्ये जयदेव कवी पद्मावतीच्या असं कानाजवळ आपलं मुख घेऊन गेले आणि तिच्या कानात म्हणता हे पद्मावती तुझा पती अर्थात मी जयदेव कवी राजांसोबत राजाच्या रक्षणाकरता गेल्यानंतर हिंस्र पशूनं खालं आणि तो गतप्राण झाला, ही बातमी खोटी आहे. आता बातमी कशी खोटी असू शकतो, काही बातम्या सुद्धा खोट्या राहत्या. बारा धर्मेंद्र जिवंत असतानाच लोकांनी टाकलं धर्मेंद्र मेला, तो तिडं हॉस्पिटलमध्ये बातमी पोराला अरे मी मेला मी जिवंत आहे नाही का. लय अवघड. काही काळी तर मला तस पण प्रकाश बाबा भिव वाटायला लागलं. काही वेळाला मी कीर्तनाला जायचो न्यूजवाल्या देऊन टाक फिरूज केस मारा की आला घरचे रडायला बी लागतील मी इठल इठल करीत झालं बसलो नाही का. हे काऊन रडू राहिले बुवा आणि मा जाण्यानं दुसरं काही नाही मा घरच्याला तसा तराशाची मारा नाही का. आता तुम्हाला किती तेव्हा घरच्याला किती असेल विचार करा तुम्ही नाही का. पण घरच्या एकच आनंदाची बातमी घरची एवढंच मी गेल्यानंतर एवढंच म्हणतील बुवा लई भारी होता ना, लोकांचं खाऊन पाकिट आणायचा ना, बिगर नारळाचे पाणी आणायचा ना, एवढंच म्हणतील नाही का. पण बघा त्या वेळेला कानाजवळ गेले आणि कानामध्ये त्या ठिकाणी सांगितलं अगं तुझा पती गेला ही बातमी खोटी आहे. जयदेव कवी अर्थात मी तुझा पती जिवंत आहे, मी जिवंत आहे म्हटल्याबरोबर हे पद्मावती राणीच्या कानात सांगितल्याबरोबर मेलेली पद्मावती राणी उठून बसली. मेलेली पद्मावती हे काही सामान्य अधिकार नाही महाराज. बघा हे जितकं ऐकायला गोड वाटतं जितकं सांगायला
तितकं सोपं हो महाराज, जायचं आणि परत जिवंत व्हायचं नाही का. पण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं असं ज्याचं जीवन आहे तिला खऱ्या अर्थानं पतिव्रता म्हणतात. शास्त्रामध्ये अनेक पतिव्रता आहे, पण मुख्य 5 आहे कोणत्या? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापातकनाशनम. का हो, एवढ्या पतिव्रता आहे, पण या 5च पतिव्रतेचं वर्णन का? याचं कारण असं आहे, अनेक जरी पतिव्रता असेल पण या 5 पतिव्रता अशा आहे, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा या 5 पतिव्रतेचं निस्त स्मरण केलं तर यांच्या स्मरणानं पाप सोडा, महापाप जात्या. न तर काही काही म्हणते अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा, काही काहीचा वेगळा श्लोक, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, त्याच्यात आमची 5वी धारा, पण ती धारा जोगी आहे का भाऊ, नाही का. म्हणून खऱ्या अर्थानं या 5 पतिव्रता सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी सांगितल्या आहे. मग अशा पतिव्रता जर असेल, अशा पद्धतीनं जर जीवन जगलं तर माता मौलीच्या जीवनात उद्धार होतो. आणि पुरुषाच्या जीवनामध्ये अखंड जर चिंतन केलं, अजून साधकाच्या जीवनामध्ये साधकाची दशा असावी उदास, अशा पद्धतीनं जीवन जगलं तर आपल्या जीवनामध्ये उद्धार होतो. आणि आपला उद्धार व्हावा याकरता पवित्र कर्म करा, देवाचं भजन करा आणि या प्रपंचावरती विजय प्राप्त करा. कारण महाराज म्हणता, हा नरदेह प्रपंच जिंकण्याकरता आहे, याच्यात रममान होण्याकरता नाही. प्रपंच करा पण कसा? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, अजून अलिप्त कमळ जळी जैसे. कमळ जसं पाण्यात राहून भिन्न आहे त्या पद्धतीनं प्रपंच करा. काही प्रपंच कमळाप्रमाण नाही, काही मुंगळ्याप्रमाण करते. मारा मुंगळे 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 माहिती ना सगळ्यांना, नाही का. मुंगळे आजी ते जर गुळाच्या बिडीला लटकलं ना, मुंगळा 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 लटकला गुळाच्या बिडीला बाबा, आपण त्याला जर गुळाच्या बी लिपून बाजूला काढायला गेलो ना, बी लिपून तो मुळा असा चिटकेला राहतो, असा लटकेला राहतो, त्याला काढायला गेला तो अर्धा तुटल पण गुळाची बिली सोडी. असे मुंगळे मारा काही काही अर्धी तुटले पण परपंचाला सोडलं नाही मारा. खाकाना झाला खाकाना, पण प्रपंच हे मी मुंगळ्याच सांगून राहिलो महाराज, नाही का. पण महाराज म्हणता, संसारी असावे संसारी असावे असुरी नसावे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. महाराज म्हणता, या जगतामध्ये शूरवीर तोच आहे कोण, जिंकावा संसार एरे नावे तरी शूर. त्याला शूर म्हटलेलं आहे ज्यानं प्रपंच जिंकला, ज्यानं संसार जिंकता आला. आणि महाराज म्हणता, म्हणूनच आम्ही बलवान आहे, कारण आम्ही प्रपंच जिंकला, म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही बलवान झालो. अभंगाचं पहिलं बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, हो बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित,
तालाचार्य मृदंगाचार्य साऊंड करता जोरदार टाळी वाजवा. काय गोड चाल गायली महाराजांनी. बळीयाचे अंकित आम्ही झालो बलिवंत, आम्ही बळवान झालो. आमच्या स्वतःला तुम्ही बलवान म्हणता. तुम्ही खऱ्या अर्थानं आता तसं जर पाहिलं तर बलाचे सुद्धा अनंत प्रकार आहे. त्यामध्ये मुख्य 2-3 बलं मी तुमच्या समोर म्हणतो. मनुष्याच्या जीवनामध्ये 1-2 बलापैकी एखादं बल तरी असलं पाहिजे. एकतर मनुष्याच्या जीवनामध्ये शारीरिक बळ असावं. नसेल शारीरिक बळ कौटुंबिक बळ असावं. नसेल कौटुंबिक बळ तर बुद्धीचं बळ आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी असावं. मनुष्याच्या जीवनात शारीरिक बळ पाहिजे महाराज, नाही का. काही काही वेळेला एखादं बारीक सारीक आमच्यासारखं माणूस राहतं, तब्येतवानी येतं, कुठंही धक्का लावून जाते, काही करिता येत नाही महाराज. कुठं नादाला लागत आहे, एखाद्याने टाकायचं फासळून मोडून घेऊन जायचं तिकडं, नाही का. म्हणून बघा बल पाहिजे शरीराचं. एकदा काय झालं, शरीराच्या बलापेक्षा सुद्धा कौटुंबिक बळ श्रेष्ठ आहे बाबा. एकदा काय झालं, एक तब्येतवान मनुष्य असा हॉटेलमध्ये बसलेला भजे खायला. काही केलं हॉटेलचे भजे लय आवडत आहे महाराज. घरी कधी खाणार नाही, पण हॉटेलचे भजे ते काही साधे राहत नाही. ते बनवताना नाही कांदा बिंदा कापून असं मला घामाला होतं म्हणून मी पूछत होतो. आपलं काही म्हणणं नाही राहू, नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं काही काही म्हणशील काही म्हणणं नाही म्हणतो, सगळं म्हणणं तो अवलच राहतो, नाही का. पण बघा एक जण असा हॉटेलमध्ये बसलेला. तेवढ्यात एक माझ्यासारखा अगरबत्ती छापाला, हात अगरबत्त्या पाय मेणबत्त्या गेला. आणि असं तब्येतवान गड्डी मनुष्य आणि त्याच्या काही कारण नसताना हे संख्यान लावून दिली. दुसरा एक जण गेला, कारण काही कारण नसताना, काही चूक नसताना तुला एवढी जोरामध्ये मारली, नुसता खातोच का म्हणे. तो म्हणला मा उठायचं जीवर आलं. अरे उठायचं जीवर आलं मग टोले खातो काय, नाही का. म्हणजे अरे एवढा तब्येतीचा काही वापर आहे का नाही. काही काही माणसाला काच आहे जीवर येतं महाराज, नाही का. काही काही जर म्हणलं का पाणी प्यायचं ताण लागली पण जीवर आलं, तो तोंडात येणार असं कोक सोडायला पाहिजे, नाही का. आता काय तुला मानावंच. असे माणसं पाहिले प्रकाश बाबा मला डाड्डासर रडावाच वाटत राहू. पण परत मा मन म्हणतं चूक ते करतं तू काऊन रडतो बा, नाही का. पण बघा त्या वेळेला त्या ठिकाणी त्याला एक मनुष्य म्हणतो, अरे एवढा अगरबत्ती छापाला तुला मारलं, तुला काही करता आलं नाही, चूक नसताना मारलं. तो म्हटला तो जरी दिसायला अगरबत्ती छाप आहे, पण त्याच्या पाठीमागचं जे कुटुंब आहे ते फार मोठं आहे. मला वाटतं इथं जेवढे टोप्यावाले दिसले त्यांना विचारा, पूर्वीच्या काळात कुटुंब पद्धती किती 50 आणि 100 माणसं एकत्र कुटुंब महाराज, नाही का. पण आता कुटुंब पद्धत हम दो हमरे दो, आई वडील जानी दो, नर्मदा परिक्रमा, नाही का. पण बघा काही दिवसानं तर असं येणार आहे, हम दो हमारा एक. काही दिवसानं तर हम दो हमारी एक नाही, हम एक हम अकेलेच. आता काय नाही इलाज झाला महाराज, नाही का. पण बघा त्यावेळेला खऱ्या अर्थानं कुटुंब पद्धती असायची. त्याचं कुटुंब मोठं आहे, मी काही करू शकत नाही. पण या कौटुंबिक बळापेक्षा सुद्धा आणि ताकदीच्या बळापेक्षा सुद्धा बौद्धिक बळ फार श्रेष्ठ आहे. मला वाटतं या बुद्धीच्याच बळावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकले, नाही का. म्हणून बौद्धिक बळ सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण महाराज तुम्ही कुठलं बळ केलं, आम्ही या सगळे बळ आमच्या जीवनात प्राप्त केले, आम्ही बलवान झालो. आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपण बलाची प्राप्ती केली पाहिजे. खऱ्या अर्थानं बलाची प्राप्ती तुम्हाला सामान्य शत्रू जिंकणं सोपं आहे, पण हे विकाररूपी शत्रू आहे हे जिंकणं फार अवघड आहे. या विकाररूपी शत्रूनं कोणाला सोडलं नाही. महाराज म्हणतात, धडक मारिनी शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा, येडक मदन है मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ पंचानन, मदन तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. म्हणता येडका मदन तो केवळ पंचानन. खऱ्या अर्थानं त्यानं अनेक जणांना त्या ठिकाणी बट्टा लावला. कोणाला इंद्रा पडली भोग, चंद्र झाला काळा, नारद सुकाला चाळा भजनाचा. हे कशाच्या बळावरती, फक्त या विकाराच्या. म्हणून या विकारांवरती विषय प्राप्त केला तुकोबरा म्हणता आमच्या जीवनामध्ये. अजून या विकारांवरती विषय प्राप्त करावा. आमच्या सकल संतांनी ज्ञानोबराय असेल, तुकोबराय असेल, नवे
ज्यांच्या प्रांगणात आपण कीर्तन करतो ते हनुमंतर आहे. हनुमंतरानं त्या कामाला तो बंदिस्तच केलं बाबा. काम बंदावडी काम बंदावडी हो काम बंदावडी हो काम बंदावडी हाय काम बंदावडी हो काम बंदावडी काम बंदावडी हो काम बंदावडी काळ घातला तया माझे दंडवत कपी कुडी हनुमंत महारा म्हणता काय केलं त्यानं कामाला बंदिस्त केलं ते हनुमंतराच्या जीवनामध्ये. त्याचा परिणाम काळ घातला तो डरी तो कुवाराय सुद्धा म्हणता आम्ही कामावर विजय प्राप्त केला. आमच्या जीवनात कशी अवस्था उत्पन्न झाली कशी अवस्था निर्माण झाली जाईव तो माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैस नव्हे. क्रोध बंदी खानी कमरे दिले दोनी क्रोध बंदी खानी हुकमने दिले दोनी प्रिया शेदनी आम्ही झालो बेसावी आम्ही झालो बेसावी आम्ही झालो बेसावी आम्ही इंद्रियाचे धनी झालो म्हटले. प्रत्येक जणाच्या जीवनामध्ये प्रत्येक जीवाच्या जीवनात इंद्रिय ताब्यामध्ये घेता पण आम्ही इंद्रियावरती विजय प्राप्त केला. आम्ही गोसावी झालो गोसावी आम्ही इंद्रियाचे स्वामी त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी झालो. बघा आपल्या सुद्धा जीवनामध्ये इंद्रियावरती विजय प्राप्त करता आला पाहिजे. कारण हे इंद्रिय फक्त विषयाकडे धाव घेता महारा म्हणता हे विषय किती वाईट आहे. विषयाची सुख येथे वाटे गोड पण पुढे अवघड यमदंड. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोड जीवासी झाला किंवा प्राणियासी झाला. प्राण्याच्या जीवनात कडू विषय गोड वाटायला लागले गोड परमार्थ कडू वाटायला लागला पण हे विषय वाईट आहे याच्यात रममान होऊ नका आपल्या जीवनामध्ये. कारण विषयात रममान झाले आपल्या हातानं वाईट कर्म घडतं. जसं केलं कर्म काही म्हणत्या जसं केलं तसं भोगावं लागतं जसं केलं तसं नाही जे केलं तेच भोगावं लागतं. केले कर्म झाले तेशे भोगाले उपजले मेले ऐसं किती जे कर्म केलं तेच कसं भोगावं लागतं. आमचे गुरुवरे मौली बाबा आम्हाला पाठात एक उदाहरण सांगायचे सांगतो लक्षामध्ये. एकदा काय झालं एक मनुष्य त्याला एक पत्नी होती बाबा आणि त्याची आई त्या ठिकाणी मृत्यू पावलेली होती पण वडील मात्र जिवंत होते. आणि माणसाचं असं आहे महाराज जसं जसं वय वाढत जातं तसं तसं प्रपंचामध्ये त्या ठिकाणी किंमत सुद्धा काय होते कमी होते. बरोबर का नाही. काही तर असं आपलं म्हातारं जर घरात बसलं असलं त्याला किंमत कुठपर्यंत आहे जोपर्यंत मिशा बुलेटची 26 होतं कडं आणि मग ते बाबाच्या खिशात नोटा नातवाला बिस्किट आणि मग ते म्हातारं चाललं मारा नाही का. आणि मग तेव्हा सून म्हणते बाबा आले बाबांना चहा द्या बाबांना चहा. नंतर म्हातारं चहा लय मागवतं मग म्हातारं कोपऱ्यात असं बसत चहा चहा ते म्हणते घ्या नाही का अवघड राहतं महाराज नाही का. आणि मग ती म्हणते गप बसा आणि मग ती नातवाला झोका देताना म्हणते शांत बस भाऊ कोपऱ्यात. रूपांतर कशात झालं भोकडी नाही का. म्हणून ज्यांना भोकडी होऊ नये असं वाटत असेल ते न आपल्या जीवनात त्या ठिकाणी परमार्थ करा वारी करा महाराज. शेवटच्या कालावधीमध्ये तरी सावध व्हा नाही का. नाही तर काही जर म्हणलं वारीत चालतं ते मध्ये महाराज तुम्हाला देईलच सोडून आम्हाला नका नेऊ आज सोडून देईल म्हणजे काय बुवा. वारी केली पाहिजे. पंढरपूरची यात्रा केल्याशिवाय माणसानं मरू नये माणसानं. जगात पंढरपूर सारखं क्षेत्र जगाच्या पाठीवरती कोणतंच नाही. झालं असं वय वाढत गेलं तर प्रपंचामध्ये किंमत कमी होते. आणि म्हणून आता त्या मुलाला बापाचा त्या ठिकाणी त्रास वाटायचा आणि त्याच्या पत्नीला सुद्धा सासऱ्याचा त्रास वाटायचा. ती काही करीत नव्हतं कोपऱ्यात बसेल तरी त्रास वाटायचा मला. एक दिवस न राहून त्या मुलानं काय केलं आपल्या पत्नीला बोलवलं आणि पत्नीला बोलवल्यानंतर म्हटले अगं ऐकलं का. म्हणले काय. मला असं वाटतं माझ्या वडिलांना कणी घ्यावं आणि एखाद्या वृद्धाश्रमात सोडून द्यावं. ती म्हणली मला आहे ना याच्याचमुळं तुमच्यावरती मी निस्वार्थ प्रेम करते याच्याचमुळं मला हे फार आवडतं म्हणे नाही का. आणि म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी असं झालं त्या वेळेला त्या ठिकाणी आता यानं धरलं आणि आपल्या वडिलांना नेलं तसं
वृद्धाश्रमामध्ये त्या ठिकाणी सोडलं. वृद्धाश्रमामध्ये सोडलं, पण ते यायच्यात मग तर घरी मारा. 2 माणसं असे का ते आपल्या आधी घरी तुम्ही किती लांब नेऊन सोडा, एक म्हातारी माणसं दुसरी मांजर, नाही का. कुठे आमच्याकडं बाबा झाला असं, एकाला मांजरानं लई त्रास दिला. त्यानं मांजर घेऊन दुसरीकडे लांब सोडायची म्हणले, लई त्रास दिला, झोपच येऊन देत नाही. त्यानं ती मांजर घेतली, लांब नेलं सोडायला जंगलात. पण हा तिकडे गेला ना, हाच हरवला, याला त्रास सापडाना. मग यानं ती मांजर सोडली, मांजरीच्या माग आला तर वगैरे आला, नाही का. म्हणजे 2 माणसं कधी येतील सांगता येत नाही, नाही का. मग तर त्याच्या आधी हजर. तेवढ्यात पाहिलं बाबा, म्हणजे कधी, म्हणजे तुमच्या आधीच, नाही का. मग त्या वेळेला परत काही दिवस सोडले. एक दिवस पत्नीला म्हणले, का गं, मग तर आपल्याला लई त्रास देत आहे, एक काम करतो, मी याला घेतो आणि एखाद्या नदीतच टाकून देतो. ती म्हणली, बाया माझे 16चे 16 सोमवार पावले म्हटले, एकही वायाला गेला नाही, 16चे 16 उपयोगाला आले. म्हणले बरं, या ड्युटीवरून आला, बाबा चला काशीला जायचंय. म्हणजे रोज शिव्यात येणार, काशीला का नेतो, बघा तिकीट, चला निलं मारा. आता काशीला जाईपर्यंत रात्रीचे 1, 1:30, 2, 3 वाजले. म्हातारा म्हटलं, एक काम करू, आपण आता आराम करू एखाद्या आश्रमावरती, आणि उद्या भोजना करता त्या ठिकाणी, उद्या भोजन वगैरे स्नान वगैरे करू, आणि मग भगवान विश्वेश्वराचं दर्शन करू, स्नान करू. काही पंढरपूरला काशीला गेले, आधी दर्शन नाही. काय म्हणले, बुवा लई लांबून आलो, आता एकदा जेवण करू, दर्शन झाले तर झाले, नाही तर बाहेरून घेतलं. तू जातोच का नेमका, जेवायला जातो काय तिथं, नाही का, अवघड राहतं मारा. पण बघा त्या वेळेला हा म्हणला, नाही ना आता स्नान करायचं. हा गेला, ते म्हणले अगोदर पहिल्यांदा तू करा. नाही बाबा, पहिल्यांदा तुम्ही करा. बापाला स्नानाकरता पाठवलं. बापाच्या लक्षात आलं, बाप स्नान करण्याकरता गेला, आणि मुलगा बापाला त्या भागीरथीत पाण्यात लोटायला लागला. पाण्यात लोटायला लागल्यानंतर बापानं मुलाचे असे हात धरले, बाबा मला का ओढताय. अरे मला तुला ओढायचं नाही, मला पाण्यात लोटायचं लोट, पण इथं लोटू नको, थोडं वरती जाऊन वरती त्या ठिकाणी लोट म्हटले, वरती सोड. अहो तुम्हाला वरती सोडलं तरी वाहत इकडंच येणार आहे, कुठे गेले तर पाण्यातच जाणार आहे, उलट वरती सोडलं तर इथूनच वाहत जाणार आहे. त्याच्यापेक्षा इडंच सोडतो, इथं का नको. नाही, वरून जरी इथं वाहत येणार आहे तरी इथं सोडू नको, वरती सोड. बाबा वरती सोडलं तरी वाहत इथपर्यंत येणारच आहे तुम्ही, मग इथं का नको, वरती का. म्हणले मी वाहत जरी इथं येणार असेल, पण मला वरती सोड, कारण माझ्या बापाला सुद्धा मी याच जागेवरती पाण्यात लोटलो होतं, याच जागेवरती. म्हणजे कर्म असे, जसं केलं तसं नाही, जे केलं ते आपल्या जीवनामध्ये भोगावं लागतं. म्हणून पवित्र कर्म करा, देवाचं चिंतन करा, आणि या प्रपंचावरती विजय प्राप्त करा. महाराज म्हणतात आमच्या जीवनात त्या प्रपंचावरती विजय प्राप्त केला. प्रपंचावर विजय प्राप्त केला म्हणजे काय, षड विकारांवरती विजय प्राप्त केला, आणि प्रपंचाला लातच मारली. अभंगाचं 2 शरण. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. केला सद्गुरूचा मार, केला सद्गुरूचा मार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, संसार महाराजांना करता जोरदार टाळी वाजून. लाथाडीला संसार केला, षडउर्मीचा मारा, षड विकारांवरती विजय प्राप्त केला. त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये जनधन तन केले, तृणही समान, हे तृण समान वाटायला लागले. आणि आता आमच्या जीवनामध्ये तो का म्हणे, आता आम्ही मुक्तीची या माता, मुक्तीच्या डोक्यावर बसलो. हे कशाच्या बळावरती तुम्ही बलवान झाले, कशाच्या बळावरती मुक्तीच्या डोक्यावर बसले, कशाच्या बळावरती प्रपंचाला लात मारली, षडविकारांवरती विजय प्राप्त केला. महाराज म्हणता भजनाच्या, कसं असतं भजन, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. रोबा रोखोमाई, रोबा हॅलो.
रखुमाई संतोष खंडू दराडे संतोष पुढे यायचंय सोमनाथ खंडू दराडे याचप्रमाणे संतोष खंडू दराडे यांनी पुढे यायचंय माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर या शंकिता आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडोर्मी समारा यथामत्यात अवकाश अभंगाचे 2 चरण सोडवली वेळाभावी 2 सोडून दिली असाच भाव असेल सांगता येत नाही पण ज्ञानोबा तो कुबराने ज्या पद्धतीनं बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला पुढे श्रीदा भगवंताच्या कृपेनं व श्री संत भगवान बाबांच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं चालत असला हा गोड खोपडी खुर्द या ठिकाणी गोड भव्य दिव्य स्वरूपाचा हा सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजचं ज्यांचं अन्नदान आणि सौजन्य आहे कैलासवासी अर्जुन दाजीबा दराडे यांच्या स्मरणार्थ सोमनाथ खंडू दराडे व श्री संतोष खंडू दराडे यांच्याकडं आजचं हे अन्नदान सौजन्य त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्या माध्यमातून असं या ठिकाणी येण्या सौजन्याच्या माध्यमातून विठू मौली सौंडशी मालक आमचे प्रवीण काका दराडे असतील आमचे सचिन भाऊ असतील त्यांच्या माध्यमातून आलेला हा गोड योग माझा आवाज प्रचंड बसलेला आहे पण बसलेला आवाजसुद्धा बाहेर काढण्याचं काम आमच्या सचिन भाऊनं त्या ठिकाणी केलं एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा फार गोड सौंड त्या ठिकाणी त्यांनी लावलं त्यांनाही धन्यवाद आहे सगळी गायनाचार्य महाराज आमचे शरद महाराज राहुल महाराज संस्थेतील सगळी विद्यार्थी मंडळी गोड मृदंगाचे साथ संगत करता आता महाराजांनाही धन्यवाद आहे निलेश महाराज विनेकरी बाबा आमच्या राधाताई तनुजाताई आणि सगळ्या तुम्ही माता मौल्या तुळशीवाले आजे सगळ्या गोड मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद आमचे सुनील भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद आहे आपली वेळ संपलेली आहे पण आमच्या प्रवीण काकांनी सांगितलं होतं ज्यांच्याकडं कीर्तनाचं सौजन्य त्यांनी सांगितलं महाराजांना पिंगळा म्हणा म्हणलं काल झाला असेल म्हणले झाला तरी तुम्ही म्हणा आता ते सौजन्य ज्यांच्याकडे त्यांना पाहिजे ते आपण दिलं पाहिजे कारण आपल्याला पाहिजे ते नाही पाहिजे ते खायचं म्हणून राहिलं मी घ्यायचं काही आपलं म्हणणं नाही कोण का म्हणून एक 5 मिनिटात पिंगळा म्हणतो आणि सेवेला पूर्णविराम देतो गोड देवाचं चिंतन करा गोड भजन करा हे नाही केलं तर काय होईल नाथ म्हणता आमचं काही नाही जरा मग हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल सरती शेवटी वा काळ बांधून नेईल सरती शेवटी वा काळ बांधून नेईल सरत शेवटी एका जनार्दनी आमचे काय बाजाईल आमचं काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोलत देखा पिंगळा महाद्वारी जतजन तुम्ही जतजन पिपरी वनाच्या गाई करुणी उचित प्रेम घाली हृदया दान मागयास आलो दान मागयास दान मागयास आलो दान मागयास जळजळीत सोनं सळ कळतीच तो सोज्वळ जळजळीत सोनं सळ कळतीच तो सोज्वळ बरवे 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 पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर
बरवे बरवे पंढरपूर गरवे गरवे पंढरपूर गरवे गरवे पंढरपूर गरवे गरवे पंढरपूर गरवे गरवे पंढरपूर दातास दातवण घ्या ग कुणी सुया घे मनी घे पोत घे दातास दातवण घ्या ग कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मनी 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 कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग बया दादा गुरु मशिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा लईच निराळी भाषा लईच निराळी बंगाली बंगालीन बाबा बोलतो भंगा बंगाली बंगालीन बाबा बोलतो भंगा बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली सभी लोग साथ 2 मिनटं महिला मंडळ पुरुष मंडळ वरती हात करा वाह क्या बात है हो जो सभी लोग साथ तारी तारी ललकारी ललकारी अशदेवनी ललकारी 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 अशदेवनी ललकारी बंगाली बंगाली बाबा लय बंगाली 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 बाबा लय बंगाली ए बंगाली बंगाली बाबा बंगाली बंगाली बाबा बंगाली दौर फिरवतो तुम्ही डुगू डुगू ऐका दौर डौर 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 फिरवितो डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका पिंगळा 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 कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी निवृत्तीनाल देव सोपान एक नाम देव तुकार निवृत्तीनाल देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार हे विठ्ठल जय जय विठ्ठल गुरुवे देवा गुरु